नवदुर्गा म्हणजेच देवी दुर्गेचे 9 रूपे. भारतीय संस्कृतीत 9 दुर्गांचे विशेष महत्त्व आहे. विशेषतः नवरात्रीच्या सणात प्रत्येक दुर्गा एका विशेष गुणाचे प्रतिनिधित्व करते आणि तिच्या पूजेने भक्तांना विविध प्रकारच्या आशीर्वाद प्राप्त होतात. चला तर मग या 9 दुर्गांची कथा आणि त्यांच्या महत्त्वाबद्दल जाणून घेऊया. 1. शैलपुत्री. शैलपुत्री म्हणजे पर्वताची कन्या. तिचा जन्म हिमालयात झाला. ती भक्तांच्या मनातील नकारात्मकता दूर करते आणि आत्मविश्वास वाढवते. शैलपुत्रीच्या उपासनेने भव्यता आणि सामर्थ्याची अनुभूती होते. 2. ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्माची भक्ती करणारी. ती तपस्या आणि साधनेची देवी आहे. भक्तांनी तिची पूजा केल्यास ज्ञान, समर्पण आणि तपश्चर्या यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तिच्या उपासनेने मनाची शुद्धता साधता येते. 3. चंद्रघंटा. चंद्रघंटा म्हणजे चंद्राच्या घंटीसारखी शांत आणि सौम्य देवी. तिच्या कलेवर तीर्थकर्म आणि शांतीची साधना करणे शक्य होते. तिच्या पूजेने युद्धात विजय मिळवला जातो आणि शत्रूंचा नाश केला जातो. 4. कुष्मांडा. कुष्मांडा म्हणजे ब्रह्मांडाची सृष्टी करणारी देवी. ती सृष्टीच्या सुरुवातीला सृष्टी निर्माण करते. तिच्या उपासनेने जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. कुष्मांडाची पूजा केल्यास समृद्धी आणि सुखाचा अनुभव येतो. 5. स्कंदमाता. स्कंदमाता म्हणजे युद्धाचे व विजयाचे प्रतीक. ती भगवान कार्तिकेयची माता आहे. तिच्या उपासनेने बुद्धिमत्ता, विजय आणि संतोष प्राप्त होता. भक्तांना तिच्या आशीर्वादाने जीवनात प्रगती साधता येते. 6. कात्यायनी. कात्यायनी म्हणजे शारदीय नवरात्रात भक्तांना आवडणारी देवी. ती दुर्गा पूजा करताना तिची विशेष महत्त्व आहे. कात्यायनीच्या उपासनेने भक्तांना शत्रूपासून संरक्षण मिळते आणि मानसिक शक्ती वाढते. 7. कालरात्र. कालरात्र म्हणजे रात्राची देवी. ती अंधारात विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. तिच्या पूजेने भक्तांना भूतकाळातील संकटांपासून संरक्षण मिळते आणि नवीन मार्गांचा शोध घेता येतो. 8. महागौरी. महागौरी म्हणजे शुद्धता आणि ज्ञानाची देवी. तिची पूजा केल्याने भक्तांना मानसिक शांती आणि शुद्धता मिळते. महागौरी भक्तांना भव्यतेचा अनुभव देते आणि जीवनात सकारात्मकतेची नवी दिशा दाखवते. 9. सिद्धिदात्री. सिद्धिदात्री म्हणजे सिद्धींची देवी. तिच्या उपासनेने भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. ती ज्ञान, वैभव आणि आयुष्यातील सर्व स्वप्नांचे पूर्णत्व साधते. सिद्धिदात्रीच्या पूजेने भक्तांना अंतिम लक्ष्य गाठण्यास सहाय्य होते. 9 दुर्गांची एकत्रित पूजा का करतात? नवरात्रीच्या काळात 9 दिवस या 9 दुर्गांचे पूजन केले जाते. प्रत्येक दिवशी एक दुर्गा मातेला समर्पित करून भक्त तिची उपासना करतात. नवरात्री म्हणजे राक्षसांचे वासस्थान नष्ट करून धर्म आणि सत्याची पुनर्स्थापना करण्याची काळ. या 9 दुर्गांचे स्वरूप, त्यांच्या गुणधर्म आणि त्यांच्या उपासना प्रक्रियेमुळे भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. त्यामुळे या देवींची पूजा भक्तांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बलवान बनवते. 9 दुर्गांचा महत्त्व. 9 दुर्गांची कथा फक्त धार्मिक विश्वास नाही, तर जीवनातील विविध अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणा देते. या देवींच्या पूजेने भक्तांच्या मनातील नकारात्मकता, भय आणि चिंता दूर होतात. तसेच आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे 9 दुर्गा म्हणजेच जीवनाच्या विविध पैलूंमध्ये सामर्थ्य आणि ज्ञानाची प्रतीक आहेत. त्यांच्या कृपेने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती अनुभवता येते. या कथा आणि उपासना प्रक्रिया भक्तांना त्यांच्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठी आणि विविध संघर्षांवर मात करण्यासाठी प्रोत्साहित करतात. 9 दुर्गांचे पूजन म्हणजे शुद्धता, ज्ञान, वैभव आणि भव्यतेचा अनुभव घेणे.